खूप मजा केली आणि या आध्यात्मिक जीवनाची चव, आध्यात्मिक त्याची जी चव आहे ती लग्नाच्या आधीच आम्हाला चाखायला मिळाली. काही दिवसापूर्वी माझ्या मुलाचा माझा जन्मदिवस होता, दीक्षा दिवस. त्यावेळेस माझ्या मित्रांनी माझ्या एका गुणाचं वर्णन केलं की वर्धम हे त्यांची जी मैत्री आहे केवळ त्या व्यक्तीच्या पुरती नाही तर त्या व्यक्तीच्या परिवारामध्ये जे काही सदस्य असतील त्यापर्यंत ते मैत्री बाळगतात. आणि आज या प्रसंगी माझ्या मित्रांनी या गुणाचं जेव्हा वर्णन केलं, ती जी मैत्री मी प्राप्त केलेली आहे ते माझे परम मित्र आदरणीय ब्रह्मचारी नागमित्र यांच्या आचरणातून, यांना पाहून आणि यांच्यापासून मी ते शिकलेलो आहे. अशा प्रकारच्या त्या मैत्रीची त्यांची व्याप्ती आहे. तेव्हा या प्रसंगी मला अतिशय आनंद होतो त्यांचा इथे परिचय करून देताना. तेव्हा मी प्रास्ताविक आणि परिचय रूपाने इथे मी 2 शब्दाला माझ्या विराम देतो. जय भीम, धन्यवाद, नमो बुद्धाय. धन्यवाद आदरणीय ब्रह्मचारी वर्धम्मा. या कार्यक्रमाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचा प्रास्ताविक आणि आजचे जे काही प्रमुख पाहुणे आहेत, जे अतिथी आहेत, जे आपल्याला आता अगदी थोड्या वेळामध्येच प्रबोधन करणार आहेत, मार्गदर्शन करणार आहेत, असे आमचे मित्र नागमित्र यांचा त्यांनी परिचय करून दिलेला आहे. खरंच नागमित्रचा परिचय जो करून दिलेला आहे वर्धम्मा यांनी, अतिशय सुरेख असा परिचय करून दिलेला आहे. वर्धा केंद्राच्या जडणघडणीत ज्या ज्येष्ठ धम्मचारींचा फार मोठा सिंहाचा वाटा राहिलेला आहे, त्यामध्ये एक नागमित्र हे आहे. ही नागमित्रांचा या वर्धा केंद्राच्या उभारणीत सुरुवातीला खूप मोठा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. आणि नागमित्रांचे खूप सारे मित्र या वर्धा केंद्रामध्ये आहेत. आणि गेल्या अनेक वर्षापासून नागमित्र स्वतः धर्मप्रचार आणि प्रसारासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतलेला आहे. आणि जरी ते नागपूर स्थित असले तरी ते ज्या ठिकाणी बाबासाहेबांची चळवळ ज्याला म्हणूया की कमकुवत आहे, जिथे वेळ देण्याची धर्मप्रचारकांची गरज आहे, अशा वेगळ्या ठिकाणी जाऊन ते धर्मप्रचार आणि प्रसाराचं काम करत आहेत. ते म्हणजे पश्चिम बंगाल, कलकत्ता या ठिकाणी ते सातत्याने आपला संपूर्ण वेळ त्या ठिकाणी देऊन त्या ठिकाणी ही आंबेडकरी चळवळ म्हणा किंवा बुद्ध धर्माचं एक प्रशिक्षण केंद्र म्हणा तिथे चालवत आहेत. आणि त्यांचा वर्षातला म्हणजे जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त दिवस म्हणजे 60 ते 70% दिवस त्यांचे पश्चिम बंगाल या ठिकाणी कलकत्ता या शहरामध्ये त्यांनी केंद्र उभं केलेलं आहे त्रिरत्न बौद्ध महासंघच्या वतीनं. आणि ते केंद्र त्या ठिकाणी फार भरभराटीला येत आहे. अनेक लोकांची तिथे वर्ग घेणं, प्रशिक्षण घेणं आणि अशा प्रकारे बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसारासाठी त्यांनी पश्चिम बंगालसाठी स्वतःला वाहून घेतलेला आहे. मला वाटतं हा पण त्यांचा एक महत्त्वाचा परिचय आपल्याला होणं गरजेचं होतं, त्यामुळं मी आपल्यासमोर ते ठेवत आहे. आणि ते खरंच नागमित्र ज्याला म्हणतात तर खरंच ते सर्वांचे मित्र आहेत आणि अतिशय त्यांची मित्रता अनेक लोकांसमवेत या वर्धा केंद्रात आहे. तेव्हा या मैत्रीच्या आपल्या भावनेसह मी त्यांना या ठिकाणी आजच्या व्याख्यानासाठी बोलवतोय आहे, त्यांना निमंत्रित करतो आहे. थंडीचा त्रास जसा आपल्याला आहे तसंच त्यांना पण